प्रीमियर लीग सरपंच चषक 2023. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. एका बाजूला आपण बघतोय नागझरी चॅलेंजर्स तर एका बाजूला MS11. नाणेफेकीचा कौल नक्कीच MS11 ने जिंकलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले नागझरी चॅलेंजर्स संघाला. डायरेक्ट चेअर काय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रामदास आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. नागझरी चॅलेंजर्स कडून कुठेतरी नक्कीच बॅटिंग ऑर्डर शफल केलं जात आहे. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच आपण रामदासला थोडंसं खालती येताना पाहिलं होतं. यावेळेस मात्र त्याला संधी जबाबदारी दिली जाते. बॉलिंग मार्क वरती मिस्टर अंकेश. पहिल्या चेंडू नक्कीच रामदास फेस करताना आपल्याला दिसणार आहे. चला ग्रीन सिग्नलचा इशारा पंचांचा येतोय. लेट्स प्ले. अंकेशचा विचार केला नक्कीच एक मॅचचं पारितोषिक सुद्धा त्याने पटकावले. ती जर्सी आपण पाहतोय. यावेळेस मात्र सबमरीन पहिल्या चेंडूवरती संधी आहे का? रामदासला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. गॉन. यस डीजे मास्टर. आशा गडमध्ये दरारा आमच्या प्रकाश दादाचा. आशा गडमध्ये दरारा सामन्यामध्ये रनआउट अर्थातच डायमंड डक. आणि यावेळेस मात्र गोल्ड यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाऊड अपील तर आहे. बॅक टू बॅक विकेटचं पतन अजूनपर्यंत आपण पाहतोय. गॉन. यस डीजे मास्टर. करावं लागेल नक्कीच अचूक भेदक मारा. पूर्णपणे सरप्राईज करतोय तो फलंदाजाला. अजूनपर्यंत चांगली लाईन लेंथ वरती डिलिव्हरीज त्याने केल्यात. कन्सिस्टन्सी दाखवली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण चांगल्या लाईन लेंथ वरती डिलिव्हर केलं ना तर फलंदाजाला मात्र भाग असतं की नक्कीच एका वेगळ्या प्रकारचा फटका खेळण्यासाठी. तेच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण बघतोय. एका बाजूला अंकेश चांगली कामगिरी करतोय. 3 चेंडूवरती 2 गडी बॅक टू द डगआउट पाठवले. व्यूहरचनेमध्ये नक्कीच आपण थोडासा बदल बघतोय कारण डावखुरा फलंदाज आहे. ऑफसाइड रिजन वरती मात्र नक्कीच प्रोटेक्शन आहे. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर नक्की सातला दिशेने येतोय. क्लासिकल इन स्विंग. सरप्राईज केलं नक्कीच फलंदाजाला.
आणि नक्कीच आपण बघतोय डिजिटल स्कोररच्या भूमिकेमध्ये मिस्टर सुनील यादव सुद्धा जोडले जात आहेत. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र नक्कीच डॉट चेंडू. शेवटचा चेंडू आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. विकेटचं होतंय पतन. विकेटचं होतंय पतन. कॉटन बॉल. यस इज अ मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. मेडन +3 विकेट या षटकामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम षटक. अंकेश. स्कोरबोर्डचा विचार केला. नागझरी चॅलेंजर्स पुन्हा एकदा कठीण परिस्थितीमध्ये 0-3. हा स्कोरबोर्ड आपण नक्कीच क्रिकेटमध्ये कमी आणि फुटबॉलमध्ये जास्त बघतो. 0 लॉस ऑफ 3 विकेट. अंकेशचं मात्र एक अप्रतिम षटक. मेडन आणि 3 गडी बॅक टू दी पवेलियन. बॉलिंग मार्कवरती अल्पेश. यावेळेस मात्र नक्कीच एका वेगळ्या ॲक्शनने गोलंदाजी हा करतो. धावांचा विचार केला नक्कीच सुरुवात मात्र चौकाराने होतीये. फ्लिक करण्याचा प्रयत्न नक्कीच ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. जर तुम्ही सर्कलला बीड केलं तर नक्कीच लॉंग ऑनला खेळाडू आहे तो मात्र नक्की जिथपर्यंत पोहोचेल. चेंडू झाला फरार. भेटतील धावा पूर्ण 4. वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा पंच दर्शवत आहेत. एका धावेने नक्की धावफलकामध्ये भर होताना आपण बघतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. अल्पेशचा नक्कीच पहिला चेंडू हल्ला चढवला. त्याच्यानंतर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना मात्र यश आलं नाही. वाईडच्या रूपामध्ये अतिरिक्त धाव. स्ट्राईक एंडवरती नक्कीच आपण संदेशला बघतो. एक चौकार त्याच्या फळीतून आलाय. पहिला चेंडू फेस करताना. यावेळेस खोलवर डब्याचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. शॉर्ट पॉईंटला खेळाडू तर सर्कलमध्ये तैनात आहे परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. धावफलकाचा विचार केला. धावफलक आता मात्र धावून पोहोचणारे तब्बल 6 धावेंवरती. 6 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड सिंगल. धावांचा विचार केला नक्कीच 7 धावा धावफलकावरती. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण रंगताना बघतोय. एका बाजूला नागझरी चॅलेंजर्स तर एका बाजूला MS11. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी नक्कीच केली आहे MS11 संघाने. यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा पंचांना प्लेमध्ये आणले. वाईडचा इशारा. धावफलकाचा विचार केला. धावफलक जात आहे 8 वरती. या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय 2 एक्स्ट्रा चेंडू अर्थातच जलद गतीने टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज अल्पेशचा आहे परंतु लाईन अँड लेंथ कुठेतरी अजूनपर्यंत भरकटताना दिसतोय. कट करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँडेड. हँड अँड आय कॉर्डिनेशन आपण परफेक्ट बघतोय. धावफलकाचा विचार केला. जाऊन पोहोचणारे 9 वरती. येणारे 2 चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहेत. अल्पेशचा विचार केला नक्कीच अजूनपर्यंत 9 धावा खर्च केल्यात. यावेळेस कट केलंय. क्षेत्ररक्षक तर तैनात नसणार आहे कारण पॉवर प्लेचा षटक चालू आहे. हळूवार रीतीने सातोय चेंडू. होतोय फरार. धावा मिनिटे पूर्ण 4. धावांचा विचार केला 4 ने नक्कीच फ्लाय होताना आपल्याला दिसणार आहे. 13 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. पहिल्या षटकाचा विचार केला. मेडन +3 विकेट आणि या षटकामध्ये कुठेतरी महागडं षटक म्हणावं लागेल. तब्बल 13 धावा खर्च झाल्यात. धावांचा विचार केला 13 धावा.
शेवटच्या चेंडूवरती बिग हिट करायचं होतं. संधी आहे, खेळाडू तर चेंडू खाली येतोय, प्रयत्न होत आहेत. 1 धावेचा इशारा नक्कीच पंच दर्शवत आहेत. षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. यस डीजे मास्टर. पाठवले. फलंदाजी मार्क वरती नक्कीच ऋतिक बॉन्ड असणार आहे. कर्णधार नक्कीच फलंदाजी मार्क वरती आहे. कर्णधाराला आज जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागणार आहे. हलक्या हाताने खेळायचं होतं. कव्हर वरती खेळाडू तर तैनात आहे. यावेळेस मात्र नक्कीच सिंगल. 15 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. कुठेतरी मात्र संत गतीने धावफलक पुढे जाताना आपण बघतोय. थेंबे थेंबे तळे साचे. कारण सुरुवात मात्र मेडन ओव्हरने झाली, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच तयार आहे. कव्हर रिजनवर चार्ज केलं क्षेत्ररक्षकाने. तिथपर्यंत नक्कीच आपण पाहतोय 1 धाव धावफलकाने. धावफलकामध्ये 1 डिफ्लेक्शन. धावफलक धावून पोहोचतोय तब्बल 16 धावेंवरती. लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा संत गतीने धावफलक पुढे जात आहे. ऋतिक आणि संदेशने मैदानाच्या आतमध्ये एक स्ट्रॅटेजी अपनावली आहे. बॅक टू बॅक गडी बास झाल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये एका छोट्या पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पनपती आहे. 3 चेंडू 3 सिंगल. यावेळेस फ्लिक करायचं होतं. डॉट चेंडू नक्कीच येतोय. धावफलकाचा विचार केला नक्कीच. 17 धावा धावफलकावरती आहेत. अंकेशचं नक्कीच एक चांगला षटक आपण बघतोय. यावेळेस मात्र फ्लिक करायचा होता. फटका नक्कीच. त्या कनेक्शन मात्र अजूनपर्यंत होत नाहीये. स्ट्रगल करताना ही जोडी दिसतीये संदेश आणि ऋतिक. यावेळेस फ्लिक करायचं होतं पुन्हा एकदा, परंतु आपण बघतोय कव्हर रिजनवरती फटका जातोय. सिंगल नंतर आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. जाऊया आपण डीजे मास्टर कडे. विश्रांती जाऊया नक्कीच. मैदानाच्या आतमध्ये लगेचच पुढे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. सरपंच चषक 2023 आशागड प्रीमियर लीग. धावसंख्या झाली होती 19 धावा, 3 गडी बाद. नागझरी चॅलेंजर्स यांचे
खूपच सुंदर क्षेत्ररक्षण माना लागेल ते नौसाद यांच्या द्वारे एक धावावर समाधान माना लागेल ते नागझरी चॅलेंजर यांना. बघूया मिहीर खूपच सुंदर क्षेत्ररक्षण सुनील यांचं रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु खूपच सुंदर असं एसटी रक्षकाचं कामगिरी करताना अंकेश यादव द मॅन फ्रॉम आशागड. बघूया मिहीर टू संदीप वाडू खूपच सुंदर असा पॉइंटच्या दिशेने खेळून काढले. चेंडू मागे यश नक्कीच खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना MS11 द्वारे आणि एक धावाच्या मदतीने धावसंख्यात वरताना 22 धावा 3 गडी बाद नागझरी चॅलेंजर्स यांचे. बघूया मिहीर संदीप वाडू नक्कीच निर्धावाचा चेंडू मानावा लागेल आणि षटक समाप्त. 4 षटकांच्या समतेनंतर धावसंख्या झाली आहे ती 22 धावा 3 गडी बाद नागझरी चॅलेंजर संघाचे. ड्रिंक्स ब्रेक याची नोंद घ्यायची आहे. ड्रिंक्स ब्रेक झाला आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाणी घेऊन जायचं आहे. डीजे सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. थोडीशी सामन्याला घाई करायची आहे. मिहीर यांची जागा सांभाळण्यासाठी आले तो कॅप्टन ऑफ MS11 मंगेश सारस्वत. मंगेश ऋतिक बॉन्ड मॅन फ्रॉम नागझरी. MS ऋतिक खूपच सुंदरसा पॉइंटच्या दिशेने खेळून काढले. चेंडू आणि खूपच सुंदरसा क्षेत्ररक्षण माना लागेल ते MS11 द्वारे. एक धावावर समाधान माना लागेल आणि एक धावाच्या मदतीने धावसंख्यात वाढताना 23 धावा. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं परंतु बॉल काय कनेक्ट झाला नाही. थोडीशी हाईटची कमती पडली ती यश पागदर यांना. खूपच सुंदर ट्राय केलं होतं यश पागदर यांनी. बघूया MS संदेश वाडू निर्धावाचा चेंडू काय यांचा फडीवर कनेक्ट झाला नाही आणि निर्धावाचा चेंडू. खूपच सुंदर एसटी रक्षकाचं कामगिरी करत आहेत ते मिहीर. अमर 11 आणि गौतम गंजाड आपली प्लेइंग 11 घेऊन जायची याची नोंद घ्यायची आहे. गौतम गंजाड व अमर 11 आंबेश्री याची नोंद घ्यायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 1
बघूया MS ऋतिक बोंड नक्कीच पॉइंटच्या दिशेने खेळून काढला चेंडू आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण यश पागदरे द्वारे द ब्रँड ऑफ सावटा यश पागदरे बघूया MS रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच बॉल हाईट थोडीशी कमती पडली आहे ती यश यांना आणि 2 धावा नक्कीच चोरून काढले आहेत ते संदेश आणि ऋतिक यांनी 2 धावाच्या मदतीने धावसंख्यात वाढताना 29 धावा 3 गडी बाद नागझरी चॅलेंजर संघाचे बघूया मिहीर ऋतिक बोंड उंचावरून तो लागलेला चेंडू खालती राजू दर्शक बनेगे फिल्डर और फिल्डर बनेगे दर्शक खनाखन षटकार ऋतिक यांच्या फळीतून आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्यात वाढताना 35 धावा मारण्याच्या नादात निर्धाव असा चेंडू बॉल काय फळीवर नीट कनेक्ट झाला नाही बघूया मिहीर ऋतिक नक्कीच पॉइंटच्या दिशेने खेळून गेला खूपच सुंदर क्षेत्ररक्षण ब्रँड ऑफ सावटा कडून ब्रँड ऑफ सावटा नक्कीच यांची कालची रील सुद्धा व्हायरल झाली आहे 10 मिलियन व्ह्यूज गेले आहेत ते त्यांच्या रील्सला नक्कीच रील पाहिली नसेल तर बघायची आहे यांच्या इंस्टाग्राम चॅनलवर यश पागदरे बघूया मिहीर संदेश काय करतो आपल्या संघासाठी खूपच सुंदरसा पॉइंटच्या दिशेने खेचून काढला चेंडू दन 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 चौकार 40 धावा बघूया मिहीर संदेश वाडू द मॅन फ्रॉम नागझरी खूपच सुंदर सांगतो लागलेला चेंडू थोडीशी मिसफील्ड आणि नक्कीच एक धावा चोरून काढला दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा याच्याने चोरून काढला ते संदेश आणि ऋतिक यांनी आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्यात वाढताना 42 धावा 3 गडी बाद नागझरी चॅलेंजर या संघाचे
वाडीतला लाटलेला चेंडू चेंडू जातोय तो सीमा रेषा पार गगनचुंबी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्यात वाढताना 58 धावा ऋतिक बोंड द ब्रँड ऑफ नागझरी उंचावरून ते ओलांडलेला चेंडू चेंडू जातोय तो सीमा रेषा पार सरपंच चषक षटकार गौतम व अमर 11 टॉस बॉक्स कडे टॉस उडवण्यासाठी जायचं याची नोंद घ्यायची आहे गौतम गंजाड अमर 11 आंबेसर याची नोंद घ्यायची आहे तुम्हाला टॉस बॉक्स कडे जायचं आहे हॅलो धावा झाले ते 64 पुन्हा एकदा गणेश आपल्या गोलंदाजी मार्कवर बघूया कोण आहे तो संदेश आणि ऑफस्टमचा फारच बाहेर बघूया पंच वळलेत आमच्याकडे आणि त्याने एक अतिरिक्त धाव मध्ये भर होते धाव संख्या होते 65 गणेश पुन्हा एकदा पंचांचा उजवीकडून गोलंदाजी करताना संदेश यांना हलकेसी कडा लागले ते चेंडू जात आहे शॉट मिडॉनला धाव संख्या 1 ने वाढते धाव संख्या होते ते 66 तीन गडीच्या मोबदल्यात 66 धावा झालेत ते नागझर चॅलेंजर यांचा लेग साइडला मारले चेंडू बघूया हातात चेंडू धाव काही जमवता आले नाही बघूया अपील झालाय परंतु अंपायर पंच यांच्यावर कुठलाही दबाव नाही धाव संख्या अजूनही 66 धावावर तीन गडीच्या मोबदल्यात पुन्हा एकदा गोलंदाज परत फार सुंदर असं फाईन लेगच्या क्षेत्रात खेळून काढला चेंडू हा जातोय सीमा पार षटकार धाव संख्या होते ती 72 कमांड डीजे ऋतिक बोंड 17 चेंडू मागे 43 धावावर खेळत आहे तो अजूनही 7 धावांची गरज अर्ध शतकाच्या खेळीसाठी फार सुंदर आणि बघूया पुन्हा चेंडू हवेत आहे बघू जेल टिपको आणि हा जेल गडी बाद झालाय ऋतिक हे वैयक्तिक 43 धावावरती चौथा गडी बाद होतो इथं नागझरी चॅलेंज यांचा डीजे
फारच सुंदर. बघूया चेंडू जातोय सीमा पार या झेल आणि हा मला वाटतं झेल बाद होतोय. 76 करायचे ते MS11 यांना. जाऊया डीजे कडे. डीजे थँक्यू डीजे. अमर 11 व गौतम टॉस विन साठी यायचे. अमर 11 याची नोंद घ्यायची आहे. कन्हैयाजी पवार तुम्ही कृपया टॉस विन साठी यायचे आहे. कन्हैया जी पवार टॉस विन साठी यायचे आहे. गौरव ठाकूर तुम्ही सुद्धा यायचं आहे. गौतम हे टॉस विन झाले आहेत. बघूया यांची स्ट्रॅटर्जी काय राहील. कॅमेरा इथे फिरवलाय ना. बघूया गौतम आपली स्ट्रॅटर्जी काय घेते ती. आमची स्ट्रॅटर्जी काय नाही राहणार. प्रथम फलंदाजी करणार आहेत आम्ही, कारण आमचे प्लेयर आमच्या हिशोबाने परफॉर्मन्स देत आहेत, तर आम्ही समोरच्या टीमला चेसिंगच देणार आहेत. बघूया अमर 11 ची स्ट्रॅटर्जी काय राहील. आमच्या कमीत कमी रनात त्याला आम्ही थांबू, बस एवढंच. बघूया आता होणारा सामना गौतम आणि अमर 11. अमर 11 या संघाकडून खेळणारे प्लेयर विजय ठाकरे, अतुल वेडगा, रोहित नारल्या, प्रफुल्ल दास, नितेश मानकर, मार्कुश ठाकरे, रणजित नारल्या, जयेश हाडल, सुनील बाबर, नितीन गुज्जर, महेश व प्रदीप यांचा 12वा खेळाडू गौतम या संघाकडून खेळणारे धनसुख प्रजापती, रणजित गडक, विजय भंडार, सचिन सांबार, राहुल सांबार, सूरज कुशवा, लाडक्या वर्टा, प्रदीप सोमान, चंद्रकांत, नंदू, राकेश, सुरेश सिंगडा आणि यांच्या 12th मॅन सौरभ मुले, डीजे. पाठवायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघ.
मॅचला सुरुवात करायची आहे. सलामी फलंदाज मिहिर दांडेल व एम एस. बघूया विलास टू मिहिर. परवेज खान यांचं आगमन झालंय. यांच्या सरचं स्वागत करीत आहेत मंडळात. नक्कीच 2 धावा. सॉरी चौकार. खनखनात चौकार मिहिर यांच्या फळीतून. परवेज खान यांनी मंचावर याची नोंद घ्यायची आहे. परवेज जी खान. परवेजी खान यांचं स्वागत सरपंचजी करतील. बघूया विलास टू मिहिर. मिहिर काय करतो आपल्या संघासाठी. नक्कीच टोल आटवायचा प्रयत्न होता आणि मिहिर बॅक टू पवेलियन. डीजे थोडीशी गचाळचं क्षेत्ररक्षण ट्राय तर केलं होतं, परंतु कॅच मिस केलाय तो. बघूया विलास टू द कॅप्टन ऑफ MS11 मंगेश सारस्वत. बघूया मंगेश काय करतो आपल्या संघासाठी. लाटण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झाल्यात ते मंगेश. बघूया मंगेश काय करतो आपल्या संघासाठी. मारण्याच्या नादात बीट होत आहेत ते मंगेश. बघूया विलास टू मंगेश. बॅक साईडच्या दिशेने खेळून काढले चेंडू. एक धावा नक्कीच. दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु नाकारलाय ते मंगेश यांनी आणि षटक संपलाय. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 धावा. 1 गडी बाद MS11 या संघाचा. विलासाची जागा सांभाळण्यासाठी आले ते अजय, द मॅन फ्रॉम नागझेरी. बघूया अजय टू MS.
खूपच सुंदरसा पॉइंटच्या दिशेने खेळून काढला चेंडू. एक धावा नक्कीच, थोडीशी मिसफिल्ड, पण एक धाव, दुसरा धावाचा प्रयत्न आणि एम एस बॅक टू पवेलियन. MSN ची थँक्यू डीजे. MSN ची जागा सामान्यासाठी मैदानात जातोय तो कॅप्सूल कॉलनीची आन बान शान अल्पेश यादव. धन्यवाद. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पहिला चेंडू आपण पाहिला. सामन्याचा दुसरा दिवस ग्रामपंचायत सदस्य रघु कोंगिल यांनी हजेरी लावल्याबद्दल सरपंच साहेबांतर्फे त्यांच्या मनापासून शुभेच्छा. जोरात बोल रघु कोंगिल. नक्कीच आपण बघतोय सन्माननीय आदरणीय रघु कोंगिल साहेब आपल्यासोबत आहेत, ग्रामपंचायत सदस्य, आणि अर्थातच या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आहे. सन्माननीय सरपंच प्रकाश दोडी सरांच्या माध्यमातून नक्कीच खूप खूप आभार असतील आपले की आपण आले आणि नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवली. आपण बघतोय ग्रामपंचायत सदस्य रघु कोंगिल साहेब नक्कीच मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि नक्कीच तिथून ते मात्र या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. एका बाजूला MS11 आणि एका बाजूला नागझरी चॅलेंजर्स. 76 लावांचं नक्कीच लक्ष मात्र समोर आहे. MS11 संघ 12 लॉस ऑफ 2 विकेट. त्यावेळेस लेस्टिकचे जास्त बाहेर चेंडू आहे का तरी स्पंज दर्शवत आहेत वाईडचा इशारा. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण बघतोय. आशागड प्रीमियर लीग 2023 कुठेतरी आपण दुपारच्या सत्राकडे आता मात्र वळालोय आणि त्या सत्रामध्ये MS11 संघाला 76 धावांचा पाठलाग करायचंय. एक देखणं आयोजन नियोजन आपण बघतोय कालच्या दिवसापासून आजचा नक्की दुसरा दिवस. यावेळेस शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. आधीच मनसुबा बनवला होता डीप स्क्वेअर लेगला खेळायचा. चेंडू आणि फळीचा संपर्क मात्र होत नाहीये. डॉट चेंडूची सांगता केली जाते. 3 चेंडूचा खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये समाप्त होताना आपण बघतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, संपर्क झालाय का प्रश्नचिन्ह मात्र विचारले गेले. पंच नक्कीच इशारा दर्शवत आहेत डॉट चेंडूचा. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. 76 धावांचा पाठलाग करताना अजय मेघवालचे षटक मात्र महत्वपूर्ण असणार आहे. राईटम ओव्हर द विकेटचा मारा करताना आपण नक्कीच अजयला बघतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिजनवरती खेळण्याचा प्रयत्न. पायची धाव नक्कीच आपण बघतोय. धावांचा विचार केला धावफलक धावाने पोहोचेल तब्बल 14 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. रोहित आणि अल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीला मात्र नक्कीच कुठेतरी स्वतःच्या संघाला 76 वरती न्यायचे. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, त्याच स्लॉट वरती खेळण्याचा प्रयत्न वारंवार रोहितच्या माध्यमातून होतोय. पुन्हा एकदा संपर्क झाला नाही. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती समीकरणाचा विचार केला. येणाऱ्या 36 चेंडू मागे 62 ची गरज आहे MS11 संघ. आणि एका बाजूला आपण बघतोय नागझरी चॅलेंजर्स. घेऊया विश्रांती, देऊया डिस्क जॉकीला संधी. डीजे
मास्टर 14 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक प्रगती पथावरती. कोणत्या गोलंदाजाला मात्र इंट्रोड्यूस केलं जाईल? मंगेशला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. नक्कीच समीकरणाचा विचार केला 36 चेंडू 62 ची गरज आहे. 62 रिक्वायर्ड इन 36 डिलिव्हरीज. यावेळेस मात्र नक्कीच फ्लिकचा फटका. धावांचा विचार केला नक्की धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 15 धावांवरती. 15 ऑन द बोर्ड आहे. येणारे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस फुलर लेनचा चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला टॅकल तर केलं जात आहे, परंतु एक धाव निश्चितरित्या कंप्लीट केली जाते. धावफलकाचा विचार केला अजूनही जाऊन पोहोचेल 1 धावेने 16 वरती. 16 ऑन द बोर्ड. नक्कीच आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेस फ्लिक करायचं होतं. खेळाडू तैनात आहे डीप मध्ये. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकेरी धावेने नक्कीच धावफलकामध्ये आपण भर होताना बघतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती. 76चा पाठलाग करताना कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये थेंबे थेंबे तळे साचे असं समीकरण आहे. बिघड करण्याचा प्रयत्न. संपर्क चेंडू आणि फळीचा झालाय का? तर नाही, संपर्क मात्र झाला नाही. अजून एक डॉट चेंडू. प्रश्न मात्र नक्कीच विचारले जात आहेत. गोलंदाज मंगेश कडून पूर्णपणे रोखून ठेवले या जोडीला. एका बाजूला रोहितला विचार केला. 4 चेंडू मागे 2 धावा. तर एका बाजूला अल्पेश लाऊड अपील आहे. विकेटचा होतंय पतन. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून. विकेट नंबर 3 गॉन. यस डीजे. थँक्यू मिस्टर डीजे मास्टर. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मंगेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 3 चेंडूवर 4 चेंडूवरती जे प्रेशर क्रिएट केलं ना, त्याचं फळ मात्र त्याला या चेंडूवरती भेटते. विकेटचं होतंय पतन. रोहित मात्र लेग बिफोर द विकेट. क्लम झाला पूर्णपणे फ्लिक करण्याच्या नादामध्ये. नौसाद अन्सारी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. MS11 अडचणीमध्ये सापडतोय संघ. समीकरण बदललं जाते. समीकरण आहे 31 चेंडू 59 ची गरज. अजून एक फुलर लेनचा चेंडू. प्लेड अँड मिस. प्लेड अँड मिस. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. स्थिरावलेली आहे 17 वरती. जबाबदारी मात्र कोणत्या तरी फलंदाजाला घ्यावी लागेल. हळूवार कुठेतरी मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये येते. कारण 3 गडी बाद झालेत. एका बाजूला आपण अल्पेशला बघतोय. सहा चेंडू नक्कीच त्याने फेस केले. 6 वरती आहे. आणि एका बाजूला नौशाद. अजूनपर्यंत पहिला चेंडू फेस केला डॉटच्या माध्यमातून. आशागड प्रीमियर लीग 2023 चा अनुभव आपण घेतोय. सरपंच चषक 2023. विद्यमान सरपंच आपण बघतोय सन्माननीय आदरणीय प्रकाश दोडी साहेब आणि नक्कीच ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत. स्विचिटचा प्रयत्न. कनेक्शन मात्र चांगलं झालं आहे. खेळाडू तिथे तैनात आहे. विकेटचा होईल पतन. जर्सी नंबर 16 ने घेतला कॅच. पारी होती समाप्त. अल्पेश मात्र विकेट टू पवेलियन. यस डीजे. न्यू बैटर अंकेश.
नक्कीच आपण बघतोय ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आदरणीय गौरव ठाकूर सर आणि एका बाजूला आपण बघतोय कन्हैया पवार सर असे आपण नक्कीच बघतोय मान्यवर मंडळी आपल्यासोबत उपस्थित आहे त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत असेल वेलकम असेल या स्पर्धेमध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम करण्याचा प्रयत्न संधी निर्माण झाली आहे का लाऊड अपील तर आहे परंतु पुन्हा एकदा पंच मात्र तटस्थ आहेत संपर्क चेंडू आणि फळीचा होत नाहीये विकास कौतुक करावं लागणार आहे पहिल्या चेंडूवरती नक्कीच आपण पाहिलं विकेटचं पतन दुसरा चेंडू सुद्धा सुरेख फक्त फ्लिप केलंय शॉर्ट आउट एक्स्ट्रा बाउन्सने पुन्हा एकदा सरप्राईज केलं होतं या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघतो आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा बाउन्सने नक्कीच कुठेतरी अडचणीत आणलाय फलंदाजाला 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय चौथं षटक प्रगतीपथावरती यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतोय फाईन लेग रिजन वरती थोडासा फंबल एक धाव निश्चितरित्या कंप्लीट होते धावांचा विचार केला 19 धावा धावफलकावरती आहेत येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत उर्वरित 2 चेंडूवरती आपल्याला आक्रमण पाहायला भेटेल का प्रश्नचिन्ह अनेक आहेत कारण 76 धावांचा जर आपल्याला पाठलाग करायचं तर प्रत्येक षटकामध्ये 2 बिग हिट येणं गरजेचं आहे यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न संपर्क इतका चांगला झाला नाही डीप स्क्वेअरला खेळाडू तर तैनात आहे संपर्क इतका चांगला होता की धावा मात्र 4 देऊन जाईल चेंडू होतोय फरार धावा मिळतील पूर्ण 4 यस डीजे क्लिअर होईल का क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय विकेटचा होत आहे पतन एलिव्हेशन कमी डिस्टन्स कमी गॉन या डीजे धन्यवाद डीजे मास्टर चला ड्रिंक्स ब्रेक 12th मॅन कुमार मात्रले विनवणी आपल्याला केली जाते 4 षटक समाप्त झाल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे समीकरणाचा विचार केला 24 चेंडू 53 ची गरज आहे 4 षटकांचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेष आहे चला नक्कीच आपण बघतोय बक्षिस लगावली जात आहेत ग्रामपंचायत सदस्य आदरणीय गौरव ठाकूर सर आणि अर्थातच आपण बघतोय आदरणीय कन्हैया पवार सर हॅट्रिक विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे रोख रक्कम आणि बक्षिसं लगावली जात आहेत आपलं प्रोत्साहन वाढवण्यासाठी इन बिटवीन मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक सिक्सर साठी माफ करा जर बॅक टू बॅक 3 सिक्सर लगावले MS11 ने तर आपण बघतोय ग्रामपंचायत सदस्य गौरव ठाकूर सर आणि कन्हैया पवार सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे संधी आहे मात्र फलंदाजाकडे आपल्या अकाउंट मध्ये 500 रुपये कमावण्याची यावेळेस मात्र नक्कीच कुठेतरी रनअप मध्ये आपण चुकी बघतोय स्विचिटचा प्रयत्न फोल ठरतोय का संपर्क झाला आहे की नाही नक्कीच आपण बघूया मैदानाच्या आतमध्ये लेग बाईसचा इशारा चेंडू आणि फळीचा मात्र संपर्क होत नाहीये धावफलकामध्ये नक्कीच 1 ने बदल होता आपण बघतोय 25 धावा 25
यावेळेस बिगिड करण्याचा प्रयत्न, फटका तर चांगला आहे. पंच नक्कीच इशारा दर्शवतील 2 धावेचा. 2D डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. समीकरणाचा विचार केला 21 चेंडू 49 ची गरज आहे. येणाऱ्या 21 चेंडू मागे आपल्याला 49 धावा कराव्या लागणार आहेत. MS11 संघ एका बाजूला आपण नागझरी चॅलेंजर संघ बघतोय. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच कुठेतरी पिछे आउट झाली, त्याच्यानंतर मात्र चांगला कमबॅक. यावेळेस बिग हिट स्लॉट मध्ये आला चेंडू, येतोय मात्र हा ब्रँडेड दमदार असरदार खणखणी षटकार या डीजे मास्टर. या षटकाराने समीकरण बदलतंय. नक्कीच बॅक टू बॅक अजून 2 षटकार जर लगावले तर नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय गौरव ठाकूर सर आणि अर्थातच आपण बघतोय कन्हैया पवार सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लागू होणार आहे. समीकरणाचा विचार केला 20 चेंडू 43 ची गरज. चला जगदीश सर कुठे असतील, आपण इथे यायचंय. धावफलकाचा विचार केला नक्कीच 34 वरती आहे. यावेळेस मात्र नक्कीच विकेटचा पतन होईल का, लाऊड अपील आहे या संपार दर्शवत आहेत. गॉन यस डीजे मास्टर. The disc jockey. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक आपण चर्चा सत्र बघतो, कारण हे षटक महत्वाचं ठरणार आहे. बॉलिंग मार्क वरती आपण मंगेश बघतो. वैयक्तिक ज्याने पहिलं षटक नक्कीच चांगला हाताला, केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा संघासाठी 6वं षटक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. समीकरणाचा विचार केला, यावेळेस बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय का, येतोय मात्र हा बिग 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 ब्रँडेड सिक्सर. चल डीजे. ₹1000 रुपयाचं पारितोषिक जे लगावलंय सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गौरव ठाकूर सर आणि कन्हैया पवार सर, ते पारितोषिक पटकावलं जाईल का, प्रश्नचिन्ह अनेक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर डप्याचा चेंडू, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, लॉंगॉनचा खेळाडू मात्र चपळ आहे. एका धावेने नक्की धावफलकामध्ये बदल. 43 लगावले जात आहेत. 6वं षटक प्रगती पथावरती आहे. लॉस ऑफ 6 43 76चा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला MS11, एका बाजूला नागझरी चॅलेंजर्स. पुन्हा एकदा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवलाय तर पण सर्कलच्या आतमध्येच लँड झाला.
खेळाडू डीप मधून जिथपर्यंत कव्हर करेल रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून एक धाव निश्चितरित्या कंप्लीट केली जाते. 44 लगावले जात आहेत. समीकरण असणारे 15 चेंडू 32 ची गरज. 15 चेंडू 32 ची गरज आहे. बिगेडचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. झेल होईल का? यस, सुरेख झेल. विकेटचं होत आहे पतन. महत्वाचा गडी बॅक टू दी पवेलियन. यश गॉन यदीजे राजू माफ. बेगेड करण्याचा प्रयत्न तर होता. संपर्क तितका चांगला झाला नाही. डॉट चेंडू मात्र येतोय. समीकरणामध्ये नक्कीच आपण बदल बघतोय. 13 चेंडू 32 ची गरज आहे. शेवटचा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. या चेंडूवरती जर बिग हिट लगावला गेला तर समीकरण बदलू शकतं. बिग करण्याचा प्रयत्न. शॉर्ट आर्म पुल. खेळाडू तर तैनात आहे पुन्हा एकदा डीप मध्ये. लॉंग ऑनचा खेळाडू जिथपर्यंत चार्ज घेईल दुसरी धाव तर कंप्लीट होईल का? 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. धावफलकामध्ये 2 ने बदल. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावून पोहोचते 46 वरती. समीकरण आहे 12 चेंडू 30 ची गरज. घेऊ या डीजे ला एक मधुर संगीताची संधी. यस डीजे. विचार केला येणाऱ्या 12 चेंडू मागे 30 ची गरज आहे. 15च्या सरासरीने आपल्याला धावा जमवायच्या आहेत. चला वेळेचं बंधन आहे. पंच सुद्धा 30 ताकीद देत आहेत. आपल्याला ऑलरेडी एक ड्रीम्स ब्रेक दिला होता. आपले बॉलर आपण तयार ठेवायचे आहेत. नक्की सामना एका क्रुशियल मुवमेंट वरती आहे पण आमच्यावरती सुद्धा वेळेचं बंधन आहे. समीकरण आहे 12 चेंडू 30 ची गरज आहे. 12 चेंडू 30 ची गरज आहे. 15च्या सरासरीने आपल्याला धावा जमवायच्या आहेत. एका बाजूला यश आणि एका बाजूला सुनील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण अजयला बघतो ज्याने मात्र वैयक्तिक पहिल्या षटकामागे 7 धावा खर्च केल्या होत्या. व्यूहरचनेमध्ये थोडासा आपण बदल बघतोय. प्रोटेक्शन मात्र ऑन साइड रिजनला आहे. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय अंपायरना प्ले मध्ये आणलं जात आहे. समांतर हात वाईडचा इशारा पंच दर्शवत आहेत. 12 चेंडू 29 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. एक मोठा फटका सामन्यामध्ये पूर्णपणे टेबल टर्न करू शकतो. एका बाजूला यश एका बाजूला सुनील तर समोर मात्र गोलंदाजी मार्क वरती अजय. हा षटक मात्र निर्णायक ठरणार आहे. जसं T20 क्रिकेटमध्ये 19वे षटक महत्वाचं असतं तसं शॉर्ट फॉर्मॅट 8 ओव्हर मध्ये 7वं षटक महत्वाचं आहे. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड वरती चेंडू ट्रॅव्हल होईल. जिथपर्यंत लॉंग ऑफचा खेळाडू चार्ज करेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव घेतली जाईल का? बॅकअप आहे. 2 धावेमध्ये नक्की समाधानी व्हावं लागणार आहे. 49 धावा. समीकरण बदलतंय. 11 चेंडू 27 ची गरज. येणाऱ्या 11 चेंडू मागे 27 ची गरज. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. जर स्कोर लेवल झाला तर आपण सुपर ओव्हर कडे वळू शकतो. 11 चेंडू 27 ची गरज. उडवल्या चेंडूला यावेळेस आउट ऑफ द पार्क. येतोय मात्र दमदार असरदार सरपंच षटकार. हा षटकार मात्र सामन्याला कलाटणी देईल. म्हणून म्हटलं जातं मैदानाच्या आतमध्ये कोणतेही समीकरण तिथपर्यंत छोटं नसतं जिथपर्यंत त्या टोटलला डिफेंड करत नाही. आणि कोणतंही टोटल मैदानाच्या आतमध्ये मोठं नसतं जिथपर्यंत आपण त्याला अचीव करत आहे. समीकरण आहे 10 चेंडू 21 ची गरज.
यावेळेस मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक अँड रोटेट होते, समीकरणाचा विचार केला. विकेटचा विचार केला, 7 गडी बाद झालेत. यावेळेस मात्र 20 ची गरज आहे. फडका तर चांगला आहे, चेंडू क्लिअर जाईल, चेंडू निघून जातो. यस येतोय मात्र दान 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 सरपंच चौकार. यस डीजे, धन्यवाद डीजे. तीर जिंदा रख, हार जाए जाए जिंदगी में सब कुछ तू लेकिन जीतने की उमेद जिंदा रख. आणि मैदानाच्या आतमध्ये 7 गडी बाद झाल्यानंतर सुद्धा 76 धावांना चेस करण्याचा मनसुबा बनवला जातोय आणि समीकरण बदललं जात आहे. 8 चेंडू 16 ची गरज आहे. अजून एक बिगिडचा प्रयत्न, खेळाडू तैनात आहे, प्रयत्न चांगले आहेत परंतु चेंडू निघून जातोय. अजून एक वन बाउंस चौकार, ब्रँडेड दमदार असरदार येते मात्र चौकार. ये डीजे, चेंडू 12 ची गरज आहे. पहिले 7 चेंडू 12 ची गरज. 7 चेंडू 12 ची गरज आहे. 7 चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्यासाठी चेंडू नक्कीच होता, चुकी केली. फॉलो थ्रू मध्ये चेंडू थांबवायचा होता आपल्याला. लेझी एलिगेस, खराबपैकी धावा मिळतील. मैदानाच्या आतमध्ये अतोनात प्रयत्न, वेटचा कॉल आपण पाहतोय कारण नक्कीच कडक प्रहार उन्हाचा सुद्धा आहे, त्याचे तडाखे नक्कीच आपण बघतोय. 3 धावा तब्बल. समीकरण आहे 6 चेंडू 9 ची गरज आहे. षटकाच्या समाप्तीनंतर देऊया डिस्क जॉकीला संधी. डीजे, पहिल्या 5 षटकाचा विचार केला MS11 संघ कुठेतरी अडचणीमध्ये होता. आपल्याला वाटलं नव्हतं की टेबल टर्न असा होईल, परंतु काय फलंदाजी झाली आहे. मिडल ऑर्डर लोअर ऑर्डर मिळून मात्र नक्कीच पूर्णपणे सांभाळलंय. धावांचा विचार केला, 6 चेंडू 9 ची गरज आहे. 6 चेंडू 9 ची गरज. या षटकाचा विचार केला, 7व्या षटकामध्ये अजयच्या तब्बल 21 धावा खर्च केल्यात. महागडा षटक. 6 चेंडू 9 ची गरज आहे. यावेळेस हलक्या हाताने, यावेळेस हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड सिंगल. समीकरण आहे 5 चेंडू 8 ची गरज. 5 चेंडू 8 ची गरज आहे. पाच चेंडू 8 ची गरज आहे. यावेळेस चेंडू उलटा सुलटा, चेंडू क्लिअर होईल का? तर या अंपायर दर्शवतात. येतोय मात्र हा अजून एक चौकार. सरपंच चषकला सलामी देताना याच डीजे मास्टर. संघाला आपण पाहतोय यशाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलंय. 4 चेंडू 4 ची गरज. यावेळेस हलक्या हाताने फक्त सिंगल घेतली आहे. नॉस्ट्राईक एंड वरती समीकरण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल तर झालाय परंतु विकेट होईल पतन. गॉन. खराब कॉलिंग, मिस कम्युनिकेशन.
नवीन फलंदाज मिस्टर गणेश. 3 चेंडू 3 धावा. पहिली 3 चेंडू 3 ची गरज आहे. चौदा धावांवरती नक्कीच यशची पारी समाप्त होते. 7व्या क्रमांकावरती तो नक्कीच आला, परंतु अप्रतिम फलंदाजी. कुठेतरी मात्र स्वतःच्या संघाला एका चांगल्या परिस्थितीमध्ये आणून ठेवलंय. यशचा विचार केला नक्कीच कॉमेंट्रीचा भार सुद्धा तो आजच्या दिवसामध्ये सांभाळतोय. नक्कीच पहिल्या सीझनचा विचार केला, नक्कीच पूर्ण सीझन कव्हर केलं होतं आणि यावर्षी सुद्धा चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा चांगला खेळ. बेगेट करण्याचा प्रयत्न क्लिअर होईल का? तर यस येतोय मात्र विजय षटकार. MS11 विजय. यस डीजे मास्टर